आपण पाहत आहात सत्य, रोखठोक, निर्भीड बातम्या दाखवणारे न्यूज चॅनल जनहित मराठी न्यूज। माननीय खासदार डॉ. प्रीतमताई मुंडे यांचा वाढदिवस विविध समाज उपयोगी उपक्रम राबवून साजरा। माजी खासदार डॉ. प्रीतमताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त आज दिनांक 17/2/2026 रोजी सकाळी 11 वाजता कन्हैया वारकरी शिक्षण संस्था परळी वैजनाथ येथे परळी तालुका भाजपच्या वतीने आयोजक राजेश गित्ते यांनी समाज उपयोगी कार्यक्रम राबवून प्रीतमताई यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला। विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शालेय साहित्य वाटप, वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। या कार्यक्रमासाठी भाजपा राज्य कार्यकारिणी सदस्य सतीश भाऊ मुंडे, मुख्य आयोजक भाजपा तालुका अध्यक्ष राजेश गित्ते, कन्हैया वारकरी शिक्षण संस्था संस्थापक हबप गोविंद महाराज मुंडे, माननीय पंचायत समिती सदस्य मारुतराव फड, तालुका उपाध्यक्ष सुंदर मुंडे, सेलू सरपंच बाळासाहेब फड, नंदनंज माननीय सरपंच तालुका सचिव अनिल गुट्टे, कासारवाडी माननीय सरपंच दशरथदादा गुट्टे, तालुका सचिव धनराज गित्ते, मरळवाडी भाजपा नेते माऊली आंधळे, मिरवट माननीय उपसरपंच रामेश्वर महाराज इंगळे, भाजपा युवा नेते नागनाथ मुंडे, वाल्मिक मुंडे, पप्पन गोल्हेर, बालाजी आघाव, भाऊसाहेब गित्ते, मलकापूर, नाथराव दादा गुट्टे, माणिकराव मुंडे, सुभाष फड, मांडवा आदी उपस्थित होते। यावेळी गोविंद मुंडे महाराज, तुकाराम मुंडे, नागनाथ मुंडे, सतीश मुंडे, राजेश गित्ते यांनी आपले मनोगत व्यक्त करून ताईला निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या। शेवटी वारकरी संस्थेत शिक्षण घेत असलेल्या मुलांना भोजन देण्यात आले। आम्ही दरवर्षीला तुमचे शेरशारी ऐकण्यासाठी या ठिकाणी येतो। खरं म्हणजे आज गोविंद महाराज ताई साहेबांनी जे आम्हाला सांगितलंय, जी आचारसंहिता घालून दिली आहे की त्यांच्या वाढदिवसाला खरं म्हणजे ज्यांना गरज आहे, ज्या विद्यार्थ्यांना गरज आहे, ज्या पीडितांना गरज आहे, अशा लोकांपर्यंत आपण काही ना काहीतरी केलं पाहिजे। तर या सर्व लोकांचा, या अनाथ मुलांचा आशीर्वाद आदरणीय ताई साहेबांना लागल्याशिवाय राहणार नाही। कारण लहान मुलातच देव असतो आणि देवाचा आशीर्वाद आणि लहान मुलांचा आशीर्वाद हा निश्चित आदरणीय ताई साहेबांच्या या अवस्थित सोहळ्यात लाभणार आहे। मित्रांनो, खरं म्हणजे आदरणीय खासदार ताई साहेब बोलावं काय, एवढ्या संयमी, एवढ्या शांत की जीवनभर आपलं आयुष्य फक्त वंचितासाठी, जसं मुंडे साहेबांनी, जसं पंकजाताईंनी, तसंच प्रीतमताईंनी आपलं आयुष्य वंचितासाठी वेचलंय। म्हणून अशा वंचिताच्या वालीला दीर्घ आयुष्य लाभो हीच प्रभू वैद्यनाथ चरणी प्रार्थना करतो, प्रभू केदारेश्वर चरणी प्रार्थना करतो, प्रभू बेलेश्वर चरणी प्रार्थना करतो। प्रभू सर्व या पंचमुखीच्या देवांच्या ठिकाणी प्रार्थना करतो आणि आपल्या ताईंना दीर्घ आयुष्य लाभो एवढीच या ठिकाणी प्रार्थना करतो। माझे दोन शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। जनहित मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा।